मित्र हो, अजित पवार यांच्या निधनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत काही ना काही पण मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या ज्येष्ठ नेत्यांना तर राष्ट्रवादी पक्षातूनच खलनायक ठरवलं होतं. खलनायक, विलन. अजितदादांच्या पश्चात त्यांचाच पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा या दोन नेत्यांनी केला होता असे सुद्धा आरोप झालेले आहेत. साधे सुधे आरोप नाही आहेत हे, अत्यंत गद्दारीचे बेईमानीचे आरोप आहेत हे. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी पक्षावर आपला जम बसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं हे चित्र निर्माण झालं. राष्ट्रवादी काँग्रेसवर फक्त पवार कुटुंबाचंच वर्चस्व असण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांना कात्री लावली होती असं सुद्धा म्हटलं गेलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच पवार कुटुंबियाच्या टार्गेटवर होते. त्यामुळं राष्ट्रवादीवर पूर्णपणे पवार कुटुंबियाचीच पकड राहणार असं चित्रही निर्माण झालेलं होतं. पण त्यानंतर सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांनी पक्षातली ही सगळी परिस्थिती बदलून टाकलेली आहे. सुनील तटकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी आपल्या घरात आणली. म्हणजे बघा, स्वतः खासदार, मुलगी मंत्री आणि आता मुलगाही आमदार. आणि मग याची चर्चा होत असताना प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा मोठी बाजी मारली. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक होते, पण ऐनवेळी त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला तर प्रफुल्ल पटेल यांच्या जवळच्या असलेल्या राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा पक्षाचा निर्णय झाला. छगन भुजबळ यांनी घातलेली एक अट त्यांना नडली हो. सुनील तटकरे यांच्या घरात दिलेल्या 3 पदांचा दाखला देत तोच न्याय आपल्याही कुटुंबाला द्यावा असं भुजबळांना वाटलं. आपण राज्यसभेवर जाऊ, पण राज्यातलं आपलं मंत्रिपद हे समीर भुजबळ यांना दिलं जावं अशी अट त्यांनी घातली. ही अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमान्य केली. देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल हे निकटवर्तीय झालेले आहेत हे लक्षात घ्या. आणि मग यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी नेमका डाव साधला आणि त्यांच्या जवळच्या राजेंद्र जैन यांना ही उमेदवारी सुद्धा मिळाली, छगन भुजबळ यांचा पत्ता कट करून. त्यामुळे भुजबळ यांना पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवला गेला. या सगळ्या घडामोडीमुळे छगन भुजबळ हे सध्या प्रचंड नाराज आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवार कुटुंबियावर मात करीत अजितदादांच्या पश्चात पक्षावर आपलंच वर्चस्व आहे हे दाखवून दिलं. खरं तर त्यांनी हे वर्चस्व सिद्ध केलं असं म्हणावं लागेल. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे दोन्ही वरिष्ठ नेते भाजपाच्या ओंजळीनं पाणी पितात असं म्हटलं जातं. एक ना एक दिवस अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही नेते भाजपच्या दावणीला नेऊन बांधतील असंही अनेकांना आजही वाटतं. हे दोन्ही नेते पक्षातून बाजूला पडता आहेत असं वाटत असतानाच त्याच पक्षावर वर्चस्व त्यांचं अबाधित राहिल्याचं दिसून आलं. त्यामुळं पवार कुटुंबाची पक्षावरील पकड कमकुवत होती की काय हा प्रश्न निर्माण झाला. मित्र हो, भविष्यात पार्थ पवार यांनाच बाजूला सारलं जाईल की काय, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.